नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संदर्भाने जे 60 प्रश्न विचारले जातात, या 60 प्रश्नांपैकी भाग 1 मध्ये आपण 30 प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये आपण राहिलेले 30 प्रश्न पाहूयात। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी, शहाजी राजे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आदिलशहाने शहाजी राजे यांना सरलष्कर हा किताब दिला होता। जनरली बाकीचे पर्याय आपल्याला माहीत पाहिजे। शरीफजी राजे भोसले म्हणजेच शहाजी राजे भोसले यांचे बंधू आणि भातवडीच्या लढाईमध्ये म्हणजेच 1624ला जी भातवडीची लढाई झाली होती, या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले होते। मलिक अंबर हा निजामाचा दिवाण होता, हे पण थोडंसं लक्षात ठेवा, या संदर्भाने एखादा क्वेश्चन आपल्याला विचारतील। त्यानंतर नेक्स्ट आहे चुकीची जोडी ओळखा। मुरुंबदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड, रायरेश्वरी रोहिडा। इथं किल्ले आणि त्यांची जुनी नावं याचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे। जसं मुरुंबदेवगड जुनं नाव आहे राजगडाचं, म्हणजे हे बरोबर आहे। रायरी जुनं नाव आहे रायगडचं, हे पण बरोबर आहे। भोरप्यागड म्हणजेच भोरप्या प्रतापगडचं जुनं नाव आहे, हे पण बरोबर आहे। मग आता रायरेश्वरी रोहिडा हेच रॉंग आहे, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे। कारण रोहिडा म्हणजेच कोणता? पुणे जिल्ह्यामध्ये जे रोहिड खोरं आहे त्या जिल्ह्यातील रोहिडा म्हणजेच विचित्रगड। रोहिड्याचं दुसरं नाव काय आहे? विचित्रगड म्हणजेच रोहिडा, किंवा रोहिड्याला बिनीचा किल्ला असं देखील म्हटले जातं। ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट जोड्या लावा। इरॅस्मस, फर्डिनांड मॅगलेन, रॉजर बेकन, हॅले। बघा, जोड्या लावा हा प्रश्न एकदम सोपा आहे, कारण आपल्याला यापैकी एक तरी जोडी माहीत आहे। जसं आपल्याला आपण खगोलशास्त्रामध्ये हॅलेचा धूमकेतू, मग हॅले कोण आहे? तर तो खगोलशास्त्रज्ञ, म्हणजे डचा 3, मग डचा 3 एकाच ठिकाणी, म्हणजेच आपण जर पर्याय क्रमांक 1 ची निवड जर केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतात। बघा, आता हॅले खगोलशास्त्रज्ञ आहे। त्यानंतर फर्डिनांड मॅगलेन आपल्याला भूगोलमध्ये माहीत आहे की त्यानं पूर्ण पृथ्वीला चक्कर टाकली होती, म्हणजे तो खलाशी आहे, म्हणजे बचा 2 बरोबर आलं आपलं। ठीक आहे। त्यानंतर इरॅस्मस हा जो आहे हा एक धर्मसुधारक आहे हॉलंडमधील। त्याने एक मूर्खाची स्तुती नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि धर्मसुधारणा चळवळीला युरोपमधल्या प्रेरणा देण्याचं काम या इरॅस्मसनं केलं होतं, म्हणून इरॅस्मस हा धर्मसुधारक आणि रॉजर बेकन हा विचारवंत। म्हणजे पर्याय 1 जर तुम्ही निवडलं तर सर्व जोड्या आपल्याबरोबर येतात। नेक्स्ट, मीरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती म्हणले? म्हणजे एकदम शेवटीला नव्हती असा निगेटिव्ह क्वेश्चन केला त्यांनी। आता मीरत कट हा एक प्रकारे म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या राजकीय पक्षाच्या संदर्भानं कट होता। यामध्ये जे कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, विशेषतः या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याच्या संदर्भात असणारा हा एक न्यायालयीन खटला होता। 1928-29 मध्ये हा कट होता, ज्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे जेवढे नेते, जसं श्रीपाद अमृत डांगे यांना अटक झाली होती, निंबकर यांना अटक झाली होती, मिरजकर, ठीक आहे, जोगळेकर, त्यानंतर मुझफ्फर अहमद यांनासुद्धा अटक झाली होती। मग आता मीरत कटाच्या संदर्भानं कुणाला अटक झाली नव्हती? तर राजेंद्र लाहिरी। आता राजेंद्र लाहिरीला अटक झाली, पण तो होता काकोरी कट। ठीक आहे। तो जो सरकारी खजिना लुटीच्या संदर्भानं 1925 मध्ये झाला होता काकोरी कट, हा क्रांतिकारकांचा कट आहे काकोरी कट। म्हणून
या मिरज खटल्यात कुणाला नव्हती अटक झाली, तर राजेंद्र लाहिरी यांना अटक झाली नव्हती, कारण ते काकोरी कटात होते. एवढं तरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होतं. त्यानंतर नेक्स्ट, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. तर सुमेरियन लिपीमधील मजकूर असलेल्या विटा तिथं सापडलेल्या आहेत. ठीक आहे. बाकीचे पर्याय जसं ॲसिरियन, बॅबिलोनियन आणि मेसापोटेमियन. आता याच्यामधलं थोडंसं आपण एक्स्ट्रा माहिती घेऊ, कारण याच्यावर आपल्याला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता मेसापोटियम हे प्रादेशिक नाव आहे. मेसापोटिया म्हणजेच याचा अर्थ होतो की 2 नद्यांचा प्रदेश. आपण भूगोलामध्ये जी दुआब संकल्पना वापरतो तसं अरबमध्ये त्याला मेसापोटिया असा शब्द वापरलेला असतो. मग आता अरबमध्ये म्हणजे आजचा जो तुर्कस्तान, सिरिया, इराक आहे, इथला हा प्रदेश म्हणजेच पूर्वीचा मेसापोटियम नावाचा प्रदेश. या प्रदेशामध्ये 4 संस्कृत्या असायच्या. एक म्हणजे ॲसिरियन, दुसरी म्हणजे बॅबिलोनियन, तिसरी म्हणजे अक्केडियन. मेसापोटियामध्ये 4 संस्कृत्या असायच्या: असेरियन, बॅबिलोनियन, अक्केडियन आणि सुमेरियन. ठीक आहे, या 4 संस्कृत्या असायच्या. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या, तर सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या. आता आपल्या हडप्पा संस्कृतीमधील ज्या मुद्रा आहेत, ह्या खुद मुद्रा मेसोपोटेमिया येथे सुद्धा सापडलेल्या होत्या, म्हणजे याच प्रदेशामध्ये सापडलेल्या होत्या. याचा अर्थ आपला आणि या ज्या संस्कृत्या आहेत यांचा व्यापार पूर्वीपासून चालत आलेला आहे, असा आपल्याला निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर नेक्स्ट, परत एकदा जोड्या लावा. रज्जुक, गोप, ग्रामिणी. तर हे 16 महाजनपदे, विशेषतः मगध, मौर्य या काळामधले तुम्हाला अधिकारी आणि संबंधित जोड्या असा तो प्रश्न आहे. जसं ग्रामिणी आपल्याला माहिती आहे की ग्रामिणी म्हणजे खेड्यागावचा प्रमुख, म्हणजे कचं 2 असं एकाच ठिकाणी आहे बघा, कचं 2. तर झालं, यावरूनच तुम्ही उत्तर काढू शकले असते की ग्रामिणी म्हणजे खेड्याचा प्रमुख, रज्जुक म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी आणि गोप म्हणजे तालुक्याचा अधिकारी. बस यावरूनच तुम्ही पर्याय 1 हे उत्तर निवडू शकले असते. त्यानंतर अकबर बादशाहने निर्माण केलेली दीन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. इस्लाम धर्मावर आधारित होती, हिंदू धर्मावर आधारित होती, ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. वास्तवतः अकबराने जो एक नवीन धर्म म्हणा किंवा त्याला पंथ म्हणा स्थापन केला होता, दीन-ई-इलाही नावाचा, हा एक नवीन उदारमतवादी विचारधारा असणारा पंथ होता, ज्यामध्ये सर्व धर्माचं तत्त्वज्ञान यांचं संमिश्रण करण्यात आलं होतं. आणि त्याच्या म्हणजे थोडक्यामध्ये त्याची जी विचारधारा आहे ती सर्व धर्मावर आधारित होती. म्हणून मग 2, 3 आणि 4 पर्याय इथं कटतील. पर्याय 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, नायब वकील ए मुतलक हा किताब यांना मिळाला. ठीक आहे, तर हा किताब मिळाला महादजी शिंदे यांना. कुणाकडून मिळाला, तर मुघल बादशाहकडून मिळाला. कुणाकडून मिळाला, मुघल बादशाहकडून मिळाला. का मिळाला याचा थोडासा संदर्भ लक्षात घेऊया. आता 1761ला ज्यावेळेस पानिपतची लढाई झाली, 3री, यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. त्यामुळं उत्तरेमध्ये मराठ्यांचं प्रस्थ कमी झालं होतं आणि हे परत एकदा रिकन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोणी केलं, महादजी शिंदे यांनी केलं. म्हणजे काय संदर्भ आहे, इंग्रजांनी उत्तरेमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली दिल्लीमध्ये. मग इंग्रजाचा हस्तक्षेप दूर केला कोणी, महादजी शिंदे यांनी दिल्ली काबीज करून. आणि म्हणून याच कामगिरीसाठी महादजी शिंदे यांना नायब वकील मुतलक हा नावाचा किताब बादशाहकडून त्यांना प्रदान करण्यात आला. हा थोडासा संदर्भ लक्षात ठेवा.
त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत. रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्यव्यवस्था, हे तर बरोबर आहे. बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली, याचा अर्थ आपलं हे उत्तर नाही, कारण आपल्याला अयोग्य निवडा म्हटले. लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नौकरशाहीची निर्मिती, हे पण बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवालिसनं जसं दरोगा पद्धत, त्याच्यानंतर कलेक्टरकडं न्यायव्यवस्था, म्हणजे मुलकी नौकरशाही त्यांना अस्तित्वात आणली होती, तसं तो कायमधारामुळं पण प्रसिद्ध आहे. म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर. लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण, आता हे लगेच आपल्याला कळतं की अरे हे चुकलंय म्हणजेच हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला म्हटलं अयोग्य. कारण खालसा धोरण कुणाचं आहे? खालसा धोरण कुणाचं आहे? डलहौसीचं आहे. आलं लक्षामध्ये? खालसा धोरण कुणाचं आहे? डलहौसीचं आहे. लगेच आपल्याला क्लिअर झालं. मेकॉलेचं तर एज्युकेशनच्या संदर्भानं काम आहे ना, जसं मेकॉले बेंटिकच्या काळामध्ये त्यानं झेरप्ता सिद्धांत मांडला. त्याचबरोबर भारतीयांना शिक्षण देण्याचा सर्वप्रथम याच ब्रिटिश अधिकाऱ्यानं केला, मेकॉलेनं. ठीक आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे होतं, म्हणजे आपण ते उत्तर शोधू शकलो असतो. लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा आपल्याला माहिती आहे, त्यानं नरबळी, स्त्रियांचा व्यापार या संदर्भानं असे अनेक भारतासाठी उदारमतवादी कायदे केले होते. म्हणजे चौथं बी बरोबर आहे. चुकीचं काय होतं? 3, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर एशियाटिक सोसायटीची स्थापना या शहरात झाली, तर ती कोलकाता या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती. भारतातील संस्कृतीचा अभ्यास, प्राचीन संस्कृती, साहित्याच्या संदर्भानं ही संस्कृती स्थापन केली होती. आणि याचे पहिले अध्यक्ष होते सर विल्यम जोन्स. आणि कुणाच्या काळात स्थापन झाली होती? तर वॉरन हेस्टिंगच्या, म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये कोण गव्हर्नर होता? तर वॉरन हेस्टिंग हा बंगालमधील प्रांतांचा गव्हर्नर जनरल होता. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, गटात न बसणारे पद ओळखा. कलमा, हदीस, नमाज आणि रोजा. तर आता ह्या इस्लाम धर्मामधील 5 आज्ञा ज्या आहेत त्यावर आधारित क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे की कोणत्या 5 आज्ञा आहेत. कलमा म्हणजे अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत, हे ब्रीद वाक्य, त्याचा उच्चार करणं त्याला आपण कलमा म्हणतो. नमाज की दररोज 5 वेळा नमाज पाडावी, त्याला आपण प्रार्थना म्हणतो. रोजा म्हणजे उपवास, रमजान महिन्यामध्ये उपवास धरावा. त्याचबरोबर हे झाल्या 3 आज्ञा. चौथी आहे जकात. जकात म्हणजे 2.5% दानधर्म करावा तुमच्या उत्पन्नाच्या. त्यानंतर 5वी आहे हज, म्हणजे आपल्या आयुष्यात एकदा हज यात्रेला जावं असा त्याचा संदर्भ आहे. हज यात्रा म्हणजे मक्केची यात्रा करावी. ठीक आहे, ह्या 5 आज्ञा आहेत. मग वेगळा कोणता आहे? हदीस. ठीक आहे, मग हदीस काय आहे? तर त्याचा संदर्भ तुम्हाला माहीत पाहिजे की मोहम्मद पैगंबरांना जेव्हा साक्षात्कार झाला, तर साक्षात्कार झाल्यानंतर जिब्राईल या देवतेनं त्यांना ईश्वरी संदेश दिला. मग ईश्वराचे हे संदेश म्हणजेच कुराण ग्रंथ. ठीक आहे, परंतु ज्या वेळेस ज्ञानप्राप्ती झाल्याच्यानंतर पैगंबरांनी जो अरबांना उपदेश केला, तो खुद्द जो पैगंबरांनी उपदेश केला तो कुठं लिहिला गेले? तर तो हदीसमध्ये लिहिला गेला. हे आपल्याला संदर्भ आहे. मग आता हदीस वेगळा पर्याय झाला. कलमा, नमाज आणि रोजा ह्या काय आहेत? आज्ञा आहेत, आणि हदीस हा ग्रंथ आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शोध होल्डमॉन्टने लावला? तर त्यानं कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावला. याच्यामध्ये शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्याद्वारे सर्व शरीरभर पसरतं, म्हणजे हा रक्ताभिसरणाचा शोध आहे. म्हणजे तो लावला विल्यम हार्वेनं. ठीक आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकाशी निगडीत आहेत, हे याचा शोध लावला पॅरासिल्सनं. ठीक आहे, पॅरासिल्सनं. आणि निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो हे सांगितलं सर्वप्रथम न्यूटननं. आता आपल्याला असं वाटेल की हे विज्ञानचं आहे,
बघा, विज्ञानचे जरी प्रश्न असले तर इतिहासामध्ये जे प्रकरणे तुम्हाला औद्योगिक क्रांती आणि प्रबोधनाचं युग, आधुनिक युग, त्याच्या संदर्भाने हे क्वेश्चन विचारलेले. तुम्ही जर ओल्ड बुक बघितले 8वी 9वीचे तर त्याच्यामध्ये ही माहिती येऊन जाते. त्यानंतर नेक्स्ट, पेट्रॉक, बोकॅशिओ, मॅक्युली हे या देशाचे साहित्यिक होते. इंग्लंड, फ्रान्स, इटाली, जर्मनी. तर मॅक्युली यावरूनच आपल्याला ओळखतं, त्याचं द प्रिन्स नावाचं पुस्तक आहे, त्यावरून आपल्याला ओळखतं की हे इटालियन आहेत. ठीक आहे, हे इटालियन आहेत, पेट्रॉक, मॅक्युली. त्याच्यानंतर अजून एक इटालियन महत्त्वाचा साहित्य डांटे. ठीक आहे, डांटेसुद्धा इटालियन होता आणि डांटेला तसं इटालियन काव्याचा जनक म्हणलं जातं. त्याचं जे प्रसिद्ध ग्रंथ आहे, पुस्तक आहे, डिवाइन कॉमेडी नावाचं, तो पण इटालियनच होता. ठीक आहे. बाकीचे पर्याय जसं इंग्लंडचे तत्कालीन साहित्यिक म्हणजे कोण? थॉमस मूर, जोनाथन स्विफ्ट, शेक्सपियर. ठीक आहे. त्यानंतर फ्रान्समधले पारंपरिक साहित्यिक नाही फ्रान्समध्ये, पण त्या काळामधले जे ज्यांनी राजकारण, तत्कालीन परिस्थितीमधले लोकशाही, मानवाधिकार, हक्क या संदर्भानं लिहिलं ते जरी माहीत पाहिजे. जसं की मॉन्टेस्क्यू आहे, व्हॉल्टियर आहे, रुसो आहे, म्हणजे हे फ्रान्सिस होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावायच्या. तर कानागावा करार, कोमोडो पेरीचे येडो येथे आगमन, जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणि मेजी क्रांती. जपानच्या इतिहासावर आधारित क्वेश्चन आहेत विचारलेला. बघा, एक एक तुम्हाला माहीत पाहिजे की कोणती घटना कधी झाली. तर सर्वात पहिलं जपानमध्ये आगमन झालं अमेरिकन एक नाविक जो होता, अमेरिकन नाविकचा प्रमुख, 1852मध्ये पेरीची एका मोहिमेचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि पेरीनं जपानमधल्या एका बंदरावर, येडो बंदरावर पेरीनं तो आपला पूर्णच्या पूर्ण जो काही जथ्था आहे तो उतरवला 1853मध्ये. म्हणून हे 1 नंबरला येईल. बघा, हे ब येईल 1 नंबरला. ठीक आहे. मग पेरी जपानमध्ये आगमन झाल्याच्या नंतर त्यानं जपानमधले जे पारंपरिक राजे होते, या राजाचा जो प्रधान आहे तोकुगावा शोगुन याच्यासोबत एक व्यापारी करार केला, त्यालाच कानगावा करार असं म्हटलं जातं. म्हणजे 2 नंबरला येईल हे. त्यानं तो करार केला 1854मध्ये. तत्कालीन जपानचे जे पंतप्रधान होते ते होते तोकुगावा शोगुन. त्यानंतर मग आता 3ऱ्या टप्प्यामध्ये मेईजी क्रांती झाली, जपानचं नुकसान झालं. जपानमध्ये मग बाकीचे युरोपीय पण आले, जपानचं आर्थिक नुकसान झालं, लूट झाली. ठीक आहे. म्हणून जपाननं हे जे काही जुन्या परंपरा आहेत ह्या सगळ्या सोडून दिल्या आणि जपाननं नवीन जे युरोपमध्ये जो भरभराट झाली, याला कारण काय होतं? विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन विचारधारा याला अंगीकारलं आणि जपानमध्ये जे नवयुगाचा सुरुवात झाली त्याला जपानमधली मेईजी क्रांती असं नाव आहे. आणि मेईजी क्रांती झाल्याच्या नंतर मग जपाननं स्वतः जो काही साम्राज्यवाद आहे जपाननं तो पण स्वीकारला. म्हणजे चीन, रशिया यांना हरवलं आणि त्याचबरोबर कोरिया, फॉर्मोसा याच्यावर आधिपत्य गाजवलं. म्हणजे सर्वात शेवटी येईल ना क वाला, म्हणजे सर्वात शेवटी क वाला. तर पर्याय कोणता येईल? बघा, ब, अ, क, ड असा पर्याय येईल. ठीक आहे. म्हणजे अगोदर पेरी आला, ठीक आहे, म्हणजे क येईल 1 नंबरला. नंतर करार झाला, नंतर जपानची लूट झाली, नंतर त्याचा औद्योगिक क्रांती झाली म्हणजे ड येईल 3 नंबरला. ठीक आहे. आणि मग कोरिया आणि फॉर्मोसा बेटावर त्यांनी आधिपत्य घातलं म्हणजे हे येईल 4 नंबरला, हे येईल 1 नंबरला. ठीक आहे. हे 3 नंबरला आणि हे 4 नंबरला. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे. क्वाम नक्रुम घाना. तर हे तर बरोबर आहे ना, तिथली जे नेते आहेत घानाच्या स्वतंत्र चळवळीमधले खूप मोठं क्वाम नक्रुम यांचं काम आहे, हे बरोबरच आहे.
जोमो केनाटा केनिया, हे पण बरोबर आहे, कारण यांच्याच नेतृत्वाखाली केनिया स्वातंत्र्यासाठी माऊ माऊ चळवळ राबवली होती. आपल्याला तर चुकीचं विचारले, म्हणजे पहिले दोन्ही बरोबर आहेत. रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. रॉबर्ट मुगाबेचा जो पॅट्रिऑटिक फ्रंट नावाचा पक्ष आहे त्यानं झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं होतं. स्टॅनले इंग्लंड, आता हे रॉंग आहे. आता का रॉंग आहे? कारण स्टॅनले आहे अमेरिकन पत्रकार, वृत्तपत्रकार, अमेरिकन वृत्तपत्रकार होता, आणि मग त्याचा संदर्भ लागत नाही. पहिले 1, 2, 3 संदर्भ बरोबर लागतो, नेते आणि स्वातंत्र्य चळवळी त्या देशाच्या. आणि तर स्टॅनले तर हा उलट, स्टॅनलेनं एक पुस्तक लिहिलं आणि आफ्रिका खंडाबद्दलची सगळं जगाला माहिती दिली. त्याचमुळं आफ्रिकेमध्ये हे युरोपीय लोक आले स्टॅनलेच्या पुस्तकामुळं. म्हणजे इथं रॉंग जोडी होती ही चौथी, म्हणून चौथं हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं आहे. नेक्स्ट, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या नावाची संघटना स्थापन केली. अर्थात चीनमध्ये जे युरोपीय व्यापारी गेले होते त्यांनी कोणती संघटना स्थापन केली असा त्याचा संदर्भ आहे, तर ती होती कोहांग. चीनमधले जे युरोपीय व्यापारी होते त्यांनी संघटना स्थापन केली होती कोहांग. पुढे व्यापारी संघटना स्थापन झाल्यानंतर चीनमध्ये भारतातून नेलेली जी अफू होती ही अफू विक्री झाली. अफूच्या संदर्भानं चीनमध्ये महत्त्वाच्या घटना झाल्या, जसं पर्यायाच्या संदर्भानंच आहे. म्हणजे जसं नानकिंगचा एक तह प्रसिद्ध आहे, जे पहिलं अफूचं युद्ध झालं 1842ला. हे पहिलं अफूचं युद्ध झाल्याच्या नंतर एक नानकिंगचा तह झाला इंग्लंड आणि चीनमध्ये. ठीक आहे, या तहानं पहिलं अफूचं युद्ध संपलं. कोणतं? नानकिंगचा तह. दुसरं अफूचं युद्ध पेकिंगच्या तहानं संपलं. ठीक आहे, दुसरं अफूचं युद्ध झालं होतं 1856मध्ये. याच्यामध्ये इंग्लंड फ्रान्स एका बाजूनं होता आणि चीन प्रॉपर एका बाजूनं होता. हा पण संदर्भ लागतात, तो पेकिंगचा तह आहे. आणि मान्चू काय आहे? तर मान्चू ही चीनमधली राजवट आहे. 1644 पासून त्यांच्याकडं चीनचं तख्त होतं, तर 1911पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील घटना योग्य क्रमानं लावायच्या आहेत. दार कमिशन, अकोला करार, फाजल अली कमिशन, नागपूर करार. आता 2 घटना जवळजवळच्या आहेत आणि राहिलेल्या 2 घटना दूरदूरच्या आहेत. म्हणजे तुम्हाला थोडंसं 1-2 घटना तरी माहिती पाहिजे होत्या यामधल्या. जसं आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिलं दार कमिशन होतं. सर्वात पहिले काय होतं? दार कमिशन, म्हणजे हे कवाला. कधी स्थापन झालं दार कमिशन? 17 जून 1947. म्हणजे हे 1 नंबरला येईल. मग क 1 नंबरला असं कुठं कुठं आहे? 1 मध्ये आणि 3 मध्ये, म्हणजे पर्याय 2 आणि 4 तर कटले. नंतर मग अकोला करार झाला. अकोला करार कधी झाला? 8 ऑगस्ट 1947. म्हणजे नंबर 2ला येईल अकोला करार. नंतर झालं नागपूर करार. नागपूर करार कधी झाला? 28 सप्टेंबर 1953ला. आणि मग फाजल अली कमिशन 29 डिसेंबर 1953. खूप जवळजवळच्या घटना आहेत बघा. ह्या 2 जवळच्या घटना आहेत आणि ह्या 2 जवळच्या घटना आहेत. ठीक आहे, मग तुम्ही जर अशा बरोबर माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही हे उत्तर काढू शकले असते. त्यानंतर नेक्स्ट, अर्थात हे उत्तर आहे. क्लिक करताना आपलं 3 वर झालं. म्हणजे कोणतं? अगोदर दार कमिशन, नंतर अकोला करार. ठीक आहे, म्हणजे नंबर 2ला. नंतर नागपूर करार म्हणजे 3ला, हे बघा ड. आणि 4ला फाजल अली कमिशन म्हणजे भ. ठीक आहे, पर्याय 1 हे उत्तर आहे, लक्षात घ्या. सयाजीराव गायकवाड हेचे शासक होते. आपल्या सर्वांना पाठ असणारा प्रश्न की ते बडोदा संस्थानाचे शासक होते. त्यानंतर PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार काय आहेत? वृत्तसंस्था आहेत, वृत्तपत्रे आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, रेडिओ स्टेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे की या वृत्तसंस्था आहेत. ठीक आहे, वृत्तपत्रे म्हणजे कोणती? जसं सकाळ आहे, लोकमत आहे, भास्कर आहे, किंवा वृत्तवाहिन्या म्हणजे अलीकडच्या
झी न्यूज, ABP न्यूज, DD न्यूज, रेडिओ स्टेशन्स विविध भारती जसं. त्यानंतर भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह म्हैसूरला आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? कोणती नागरी सुविधा? अग्निशामक दल देते, शहरामध्ये असते सुविधा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तांत्रिक शाळा आहे, स्थानिक ग्राहक मंच. इथं आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो, म्हणजे 3 वेगळं आहे, आपल्याला लगेच कळतं हे. अयोग्य जोडी ओळखायची. लष्कराची छावणी कटक मंडळ हे बरोबर आहे. तालुका पातळीवर नगरपालिका हे रॉंग आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद बरोबर आहे. मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका बरोबर आहे. तालुका पातळीवर काय असते? असं प्रत्येक तालुक्यात नगरपालिका असं आपण म्हणू शकत नाही ना. तर मात्र प्रत्येक तालुक्याला काय आहे? पंचायत समिती. म्हणजे तालुका पातळीवर पंचायत समिती असं पाहिजे होतं. मग कोणतं अयोग्य आहे? म्हणजे पर्याय 2 हेच काय तिथं अयोग्य आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालील जोड्यामधील स्थानिक कारभारातील आपला संदर्भ दर्शवितात. नागरिकांची सनद, नागरिकांचे आधार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसारमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन, स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. म्हणजे सर्वच बरोबर आहे. मग हे अ, ब, क आणि ड. त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीच्या वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असावीत. तर आपल्या सर्वांना पाठ आहे की 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. त्यानंतर हे या संयुक्त राष्ट्राशी संलग्न बोधचिन्ह आहे. हे या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. अर्थात हे आपल्या सोयीसाठी केलं. प्रश्न एवढाच आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे कोणत्या संस्थेचं बोधचिन्ह आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सरळ सरळ. तर आपल्याला माहिती आहे की हे जागतिक आरोग्य संघटनेचं बोधचिन्ह आहे. ठीक आहे. मग आता बाकीचे 4ही पर्याय आपण केलं की हे जागतिक आरोग्य संघटनेचं आहे, नंतर हे अन्न व शेती या संघटनेचं आहे, हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं आहे आणि हे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं आहे. त्यानंतर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे आहे. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान भारतीय लोक आहेत. आपण संविधानाला सुरुवात केली सरनाम्यालाच केलं की आम्ही भारताचे लोक. म्हणजे इथं बघा, म्हणजे सहज आपण उत्तर काढू शकलो असतो. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय? बघा, पर्याय 1 आहे, कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आता हे बरोबर आहे, परंतु हे गणराज्याचा अर्थ नाही, याला सार्वभौमचा, याला काय म्हणू आपण? याला म्हणू सार्वभौम. आपल्यावर कोणाचंही नियंत्रण नाही म्हणजे आपण कोणी तर सार्वभौम आहेत. मूलभूत नियमांच्या आधारे शासन व्यवहार केले जातात, तर याला म्हणू आपण लोकशाही. ठीक आहे. त्यानंतर राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते वंश परंपरेनं मिळत नाही पद, यालाच म्हणू आपण गणराज्य. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण कायद्यासमोर सर्व समान असतात, तर एक तर तुम्ही याला कायद्याचं राज्य म्हणा किंवा याला समता म्हणा ना, समता. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 हे उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड करतात आम सभा व सुरक्षा परिषद करते. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग या ठिकाणी आहे, हे पण पाठ करा. त्यानंतर महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे डॅश डॅश. तर त्याला काय म्हणू आपण? महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून घेणे, तर याला म्हणू आपण सार्वमत. ठीक आहे. कारण प्रत्यावान म्हणजे काय? त्याला रिकॉल म्हणतो आपण. प्रत्यावान म्हणजे काय? प्रतिनिधींना परत बोलावणे. जनरली स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतल्या काही राज्यामध्ये अधिकार दिलेला आहे. म्हणजे जर एखादा प्रतिनिधी आपली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडत नाही, तर जनता त्याला परत बोलू शकते, त्याला प्रत्यावान म्हणतात. जनउपक्रम म्हणजे काय? ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. हे स्वित्झर्लंडमधली प्रोसेस आहे. जनपृच्छा म्हणजे काय? कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे. जसं ऑस्ट्रेलियामध्ये जर संविधान दुरुस्ती करायची आहे तर जनपृच्छेद्वारे संमती घेतली जाते. ठीक आहे.
शेवटचा प्रश्न आहे, आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, त्याचं कारण काय आहे? बघा, लोकशाही दोन प्रकारची, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. आज ज्या आधुनिक राष्ट्रांमध्ये ज्या लोकशाही उपलब्ध आहेत, जसं भारतामध्ये, ह्या अप्रत्यक्ष लोकशाही आहेत. प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही. आज कारण काय आहे? लोकसंख्या वाढलेली आहे, प्रदेशाचा विस्तार आहे, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व कारणं आहेत की ज्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही. प्राचीन राष्ट्रराज्ये जी होती ही प्रत्यक्ष लोकशाही अंमलात आणणारी राष्ट्रराज्य होती. प्राचीन काळामध्ये म्हणजे कोणते? जे ग्रीक नगर राज्य होते, ग्रीक नगर राज्य, विशेषतः अथेन्स, इथं प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे जनताच स्वतः जनतेकडे सत्ता असायची. निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा नागरिक असायचे. ठीक आहे. मग लोकसंख्या कमी होती, छोटे केंद्र होती, म्हणून ते शक्य होतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 2014मध्ये झालेला जो पेपर क्रमांक 1 होता, सामाजिक शास्त्र, पेपर क्रमांक 2 मधील जे सामाजिक शास्त्र भाग 1 होता, यामध्ये 30 प्रश्न पाहिले. आता राहिलेल्या म्हणजे भाग 2 मध्ये राहिलेले 30 प्रश्न आपण पाहूयात. धन्यवाद.